आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढते दर पाहता आता देशातही इंधनावरती अ, दर जे आहेत ते वाढवण्यात आलेत. एकूणच जर पाहिलं तर पेट्रोलवरती 3 रुपये 14 पैशाची वाढ पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि डिझेलमध्ये 3 रुपये इतकी वाढ जी आहे ती डिझेलमध्ये करण्यात आली आहे. एकूणच जर पाहिलं तर सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती असताना आता गुजरातमध्ये देखील अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील तलासरी असो किंवा अन्य जे तालुके आहेत त्या तालुक्यांमधील पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते. आपण आहोत आता सीमावर्ती भागातील तलासरी तालुक्यातील एका पेट्रोल पंपावरती ज्या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहन धारकांनी जे आहे ती या ठिकाणी गर्दी केलेलं पाहायला मिळतं. एकूणच गुजरातमध्ये देखील पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गुजरातमधील वाहन चालक जे आहेत ते देखील महाराष्ट्रामध्ये पेट्रोल भरण्यासाठी येताना दिसून येत आहेत. एकूणच जर पाहिलं तर वाढते दरांमुळे वाहतुकीचा खर्च देखील वाढणार आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती खाद्यपदार्थासह अन्य वस्तू देखील महागणार असल्यामुळे याचा मोठा झटका जो आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना लागणार आहे. प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.